आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मी आयुष्यात असं काय पाप केलंय की माझ्या पुरीच्या आयुष्यात एवढं मोठं संकट येत असताना एक बाप म्हणून मी काही करू शकत नाही। मला हे पटतच नाही। म्हणजे माझ्याच पुरीचा जीव का? पर मला एक सांग, एका जीवाच्या सुखासाठी दुसऱ्याचा जीव घेणार तू तर नाहीस। मग हे जमलं का? आणि समजा हे सगळं केलं आणि आमच्या मार्गावरची श्रद्धा सिद्ध होईल ना, सिद्ध होईल। आमची मालकावरची श्रद्धा सिद्ध होईल, पण एक बाप म्हणून मी माझ्या पुरीचा जीव घेतला ही सल आयुष्यभर माझ्या डोक्यात सलत राहणार, आयुष्यभर सलत राहणार। काय पुरीचा जीव घेतला। हे अग्नीला अर्पण करा। ओम त्र्यंबकम यजामहे सगन्य पुष्टिवर्धनम उर्वारोगमिव वंदनान् मृत्युर्मुक्षीमामृतात् स्वाहा। आता तुमच्या घरात सगळं भलं होईल, कल्याण होईल। ही पूजा सुफळ संपूर्ण झालेली आहे। अहिल्या देवी, तुम्ही खूप नशीबवान आहात। जीवाला जीव देणारी माणसं तुम्ही जोडलेली आहेत। स्वतःचा स्वार्थ बाजूला सारून तुमच्यासाठी त्याग करणारी माणसं तुम्ही जोडलेली आहेत। प्रसाद घ्या। मोक्षवंत तर घरच्या सोनेला प्रसाद। प्रिया, बाप रे, ही मोनिका सुद्धा या घरची सून बनण्याचे स्वप्न बघू लागली की काय? सुनेला पुढे ये म्हटल्यानंतर हेच येऊन उभी राहिली। चॅप्टर नसते। ये समोर। नमस्कार। अखंड सौभाग्य। गुरुजी, हिला सुद्धा प्रसाद द्या। असो, ठीक आहे। सावित्री, मारुतीला सांग गुरुजींना घरी सोडून द्यायला। येतो। गुरुजी, बाळा, काय आशीर्वाद देऊ तुला? काळजी घे। आयुष्यमान भव। लवकर दोनाचे चार करा। येतो। आई
रिपोर्ट्स. गुरुजी नमस्कार. आयुष्यमान. तुम्ही आता बंगल्यामधनं जी पूजा बाहेर करून आलात ती कशासाठी केली, कसली पूजा केली हे तुम्हाला बी माहिती आहे आणि मला बी माहिती आहे. गुरुजी ते तुमच्या सांगण्यावरनं माझी पारू ह्या किर्लोस्कर कुटुंबासाठी जीव द्यायला एका शब्दावर तयार झाली. एका निष्पापाचा बळी जाणार आणि मग दुसरा जीव सुखी होणार, असा कधी न्याय असतो का? गुरुजी काय आहे, माझी पारू लहान आहे, अजून तिने आयुष्यात काही बघितलेलं नाहीये. आत्ताची कुठं तिचं आयुष्य सुरू झालं आणि ती अशी मरणाच्या दारात उभी आहे. बाप म्हणून मी कसं सहन करू? अरे पण मारुती, हे अरे विधिलिखित आहे, आपण नाही टाळू शकत. तुम्हाला काय माहिती आहे विधी लिखित आहे? तुम्ही काय देव आहात का? आणि तुम्ही जर का देव असाल तर मग माझा जीव घ्या ना, माझ्या निष्पाप पोरीचं कसं करता? तसं जर असतं ना तर प्रत्येकाने आपला जीव देऊन आपल्या प्रियजनांना वाचवलं असतं ना. मग मग आता माझा पारूचा जीव जाणार आणि मग तिला प्रिय असलेलं हे किर्लोस्कर कुटुंब सुखी होणार. सुखी होणार आहे का? होणार आहे का? आणि उद्या जर त्यांना कळलं की आपल्या सुखासाठी पारूने जीव दिलाय, खरंच सुखी होतील ते. आणि अजून एक मी तुम्हाला विचारतो की एवढी सगळी पूजा वगैरे करून माझ्या पोरीचा जीव जाऊन आयुष्यात या किर्लोस्कर कुटुंबावर संकटच येणार नाही याची काय गॅरंटी आहे? नाही हो, नाही. हे समजा मला नाही पटत. आणि हा, मला माहिती आहे हे किर्लोस्कर कुटुंब आहे ना, तुम्हाला चांगली मोठी बिदागी देतं म्हणून त्यांच्या सोयीसाठी तुम्ही असले उपाय सांगता. तुम्हाला काही कळत नाही हो. आणि तुम्हाला जर का काही कळत असतं तर तुमचं ज्ञान आहे ना व्यर्थ आहे. खोटे आहेत तुम्ही. शांत हो मारुती, शांत हो. तुझं बापाचं हृदय मला कळतंय. नाही समजत. कळतंय रे, पण मी तरी काय करू रे? हे मी काहीही बोलत नाहीये. माझ्या तोंडून वदवणारा कोणी वेगळाच आहे रे. करता करेचा कोणीतरी वेगळाच आहे. मी तरी काय करू? तेव्हा माझ्याशी वाद घालून काहीही उपयोग होणार नाही. त्यापेक्षा पारूची काळजी घे. पारूची काळजी घे.